अ, सह्याद्री टायगर रिझर्व हे मुख्यतः सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती आहे. त्याच्यामध्ये कोयना अभयारण्य आहे ते सातारा आणि रत्नागिरी याच्या बॉर्डरवरती आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे जे थोडासा सातारामधला भाग आहे, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी याच्या बिलकुल ट्राय जंक्शन वरती आहे. हा सगळा एरिया साधारणतः 1165 चौरस किलोमीटरचा आहे. या एरियामध्ये हिस्टॉरिकली वाघांचं अस्तित्व देखील आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये फक्त 3 नर वाघ या भागामध्ये स्थिरावले. मग आपल्याला जर वाघांना कायमस्वरूपी वास्तव करायचं असेल तर मादी वाघाची म्हणजे वाघिणीची अत्यंत गरज आहे. याच्यासाठी आपण जिथं चांगली वाघांची जेनेटिकल डायव्हर्सिटी आहे तो एरिया म्हणजे सेंट्रल इंडियन लँडस्केप, ज्याच्यामध्ये ताडोबा, पेंच असेल, तर इथून आपण वाघिणींना स्थलांतरित केलं आणि त्यांना सह्याद्रीच्या कुशीमध्ये घेऊन आलो.